धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस न्यायालयाने 6 महिन्याची शिक्षा व 1,66,038 रुपयाची दंडाची शिक्षा सुनावली। गजानन दिगंबर पुंडे, राहणार वणी, हल्ली मुक्काम नवीन पुसद हे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। प्राप्त माहितीनुसार गजानन दिगंबर पुंडे यांनी व्यवसायासाठी स्थानिक संताजी नगरी सहकारी पतसंस्थेकडून 75,000 रुपयाचे कर्ज घेतले होते। त्या कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने पतसंस्थेला बँक ऑफ इंडिया शाखा पुसदचा 83,019 रुपयांचा धनादेश दिला होता। सदर धनादेश पतसंस्थेने वटविण्यासाठी बँकेत टाकला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश अनादरित झाला। त्यामुळे पतसंस्थेच्या वतीने फिर्यादी व्यवस्थापक शक्ती विजयकुमार आहाळे यांनी ॲडव्होकेट D.H. मिर्झा यांच्यामार्फत पुसद येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती। या प्रकरणी सुनावणी शुक्रवारी पुसद येथील न्यायालयात झाली असता आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असल्याने येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी D.G. मस्के यांनी आरोपी गजानन दिगंबर पुंडे, राहणार वणी, हल्ली मुक्काम नवीन पुसद यांना 6 महिन्याची शिक्षा ठोठावली व 1,66,038 रुपये पतसंस्थेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 6 महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली। फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने ॲडव्होकेट D.H. मिर्झा यांनी युक्तिवाद केला। महाराष्ट्र TV 24 करिता प्रतिनिधी शेख फिरोज गणेश रिपोर्ट, पुसद।